वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोला जिल्ह्यातील पातूरमधील मरसूड गावात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। वीज पुरवठा खंडित। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारच्या सातपुड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे धडगाव तालुक्यात मोठं नुकसान। 50हून अधिक विद्युत खांब कोसळले। झाडं वीजवाहिन्यांवर पडल्यानं काही काळ विद्युत पुरवठा खंडित। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। अचानक बदललेल्या हवामानामुळे बागायतदार चिंतेत। अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान। धाराशिव जिल्ह्यात काढणीला आलेल्या कांद्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान। खानापूर परिसरात झालेल्या गारांच्या पावसानं कांदा पिकाचं अतोनात नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या लिंबागणेशसह पोखरी परिसरात आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून शेती नुकसानाची पाहणी। बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। धुळ्याच्या साखरी आणि शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। गहू, हरभरा, कांद्यासह ज्वारी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील शेलूदमध्ये गारपीट। केळी पिकाचं मोठं नुकसान। दुपारी झालेल्या गारपीटीनं केळीच्या पानांना काळे डाग, रोगराई येऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंग्यात वादळी वाऱ्यानं बाजरी जमीनदोस्त। अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपीटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। गारांचा मारा बसल्यानं धान्य दाणे खराब होण्याची शक्यता। जालन्याच्या बदनापूरमधील देवपिंपळ गावात अवकाळीचा तडाखा। डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। टोमॅटोसह द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठीच्या ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद नाही। अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित। तांत्रिक अडचणी, व्यवस्थापनातील त्रुटींमुळे प्रक्रिया संथ गतीनं सुरू असल्याची चर्चा। नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं नुकसान। शेतकऱ्यांकडून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील सोनाळा, चाभरा, लिंबगाव या परिसरात अवकाळी पाऊस। सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांना फटका। 3 एकर द्राक्ष बाग भुईसपाट। शेतकऱ्याचं 50 ते 60 लाखांचं नुकसान। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। जळगाव जिल्ह्यात अनेक भागात अवकाळीचा फटका। बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। गहू, मका, हरभरा पीक भिजलं। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद पिकाचं मोठं नुकसान। हातचं पीक गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात। लवकर पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। चिखली तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस। मका, कांद्यासह इतर पिकांचं नुकसान। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नागपूरसह परिसरात सध्या ढगाळ हवामान। तापमानातही घट। विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा। गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पूर्णपणे जमीनदोस्त। मका, ज्वारी, बाजरी, गहू आणि कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभं मका पीक जमीनदोस्त। मक्याचं कणीस भरण्यापूर्वीच पिकं जमिनीवर पडल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं अतोनात नुकसान। जिल्ह्यातील जवळपास 3,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। गहू, मका पिकांचंही मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान। गहू, बाजरी, ज्वारी पिकाला सर्वाधिक फटका। वादळी वारा आणि पावसानं ज्वारी आडवी झाली तर गहू आणि हरभरा भिजला। धाराशिव जिल्ह्याला सलग 3 दिवस अवकाळीनं झोडपलं। वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्यानं केळी बागा उद्ध्वस्त। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। चाळीसगाव तालुक्यातील बहाळ शिवारात गारपिटीमुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील कैऱ्या मोठ्या प्रमाणावर खाली पडल्या। नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी। धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारीचं पीक जमीनदोस्त। काढणीला आलेलं ज्वारी पीक मातीमोल। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ज्वारीच्या काढणीचा खर्चही निघेना।
अकोल्यातील अकोटमध्ये अवकाळी वाऱ्यासह गारपीट, सावरा, मोहळा, वडनेर, गंगाईसह सुमारे 15 ते 20 गावांना अवकाळी पावसाचा फटका. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं. गडचिरोली जिल्ह्यात वातावरण बदलाचा मोठा फटका. आंबा, मोहफूल आणि मका उत्पादक शेतकरी हवालदिल. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. परभणीच्या जिंतूर दूधगाव मंडळात गारपीट. काढणीला आलेल्या गहू, ज्वारीसह इतर पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त झाल्यानं बळीराजा हवालदिल. बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. चिखली, लोणारसह अनेक भागात गारपीट. गहू, हरभरा, आंब्यासह इतर पिकांचं नुकसान. नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यातील बदनापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अवकाळी पावसानं दणका दिल्यानं शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल. ज्वारी, गहू यासह इतर पिकं जमीनदोस्त. बीडच्या केज तालुक्यातील डोंगरपट्ट्यात झालेल्या गारपिटीचं विदारक दृश्य समोर. कोरडेवाडी, तुकुचीवाडी आणि घाटेवाडी भागात झालेल्या गारपिटीनंतर तब्बल 2 इंच गारांचा खच. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. किनवटमधील कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरकडून मनमानी पद्धतीनं वजन कापलं जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. तेलंगणातून कमी दर्जाचा कापूस खरेदी केला जात असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. या काळ्या बाजाराची चौकशी करून कारवाईची मागणी. नंदुरबारमध्ये ऐन लग्नसराईत फुलांच्या दरात लक्षणीय वाढ. उन्हाळ्यामुळे उत्पादन घटल्यानं बाजारात फुलांचा तुटवडा. मोगरा, गुलाब, झेंडूला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रम पार पडणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान कार्यक्रमासाठी उपस्थित. लातूर एपीएमसी मार्केटमध्ये शेतीमालाची विक्रमी आवक. सोयाबीनला 5,200 रुपयांचा दर. हरभऱ्याचे भाव 5,030 रुपयांपर्यंत घसरले. तूर आणि चिंचेला चांगला दर मिळत असल्याची माहिती. लातूर बाजारपेठेत दररोज 30,000 क्विंटल मालाची आवक. उन्हाळा सुरू होताच अमरावतीच्या कुंभारवाड्यात आकर्षक काळे आणि लाल माठ विक्रीसाठी दाखल. अमरावतीत बनलेले काळे माठ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विक्रीसाठी रवाना. यावर्षी काळ्या माठाच्या भावात वाढ. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाई. शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा. नागरिक त्रस्त. अनेक ठिकाणी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ. सोलापूरमध्ये महापालिकेत सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठ्यावरून गोंधळ. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. हजारो कोटी खर्चूनही पाणी पुरवठा सुरळीत का होत नाही सवाल उपस्थित. महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये गोंधळ. सोलापूरच्या करमाळ्यातील सुकामेवा बाजाराला आखाती देशातील युद्धाचा फटका. सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ. बदामच्या दरामध्ये 40 रुपयांची वाढ तर पिस्ता, चारोळी यांच्या दरात 200 ते 300 रुपयांची वाढ. जळगावमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा गॅस पंप चालकांना मोठा फटका. शहरातील जादा नावाचा गॅस पंप सुरू झाल्यानं पंपावर रिक्षा चालकांच्या रांगा. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1,800 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,000 रुपयांची वाढ. अमरावतीत मंत्री संजय शिरसाटांविरोधात भीम ब्रिगेड आक्रमक. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून केलं आंदोलन. भीम ब्रिगेडच्या वतीनं शिरसाटांचा पुतळा जाळत आंदोलन. नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रामकुंड परिसरात कारवाई. रामकाल पथ प्रकल्पाला अडथळा ठरणारी दुकानं हटवण्यास सुरुवात. कारवाई वेळी नागरिकांचा गोंधळ. पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात. अहिल्यानगरच्या कोल्हार गावात बिरोबा यात्रेत दशावतारी खेळाची परंपरा. संगीत आखाडी पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. सूत्रधार, विदूषक, गणपती, सरस्वती यांच्या सोंगानं आखाडीला सुरुवात. एसबीआय जनरल इन्शुरन्सनं ब्रँड अँबॅसेडरपदी अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती केली. नवीन ब्रँड फिल्ममध्ये ते सामान्य माणसाच्या शांत पराक्रमाची गोष्ट मांडताना दिसणार. आरोग्य विम्याद्वारे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्याचा संदेश याद्वारे देण्यात आलाय. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल चोरीचा कहर. तब्बल 40 ते 50 शेतकऱ्यांच्या मोटरच्या केबल चोरीला माढा तालुक्यात पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध. पुण्याच्या शिक्रापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दहिवडी गावात अल्पवयीन मुलाची हत्या. पोलिसांकडून आरोपीला अटक. दरम्यान लैंगिक अत्याचारातून ही हत्या केल्याची आरोपीची कबुली.